नागपूर रेल्वे स्थानकावर एका प्रवासी तरुणीच्या बॅग चोरीच्या घटनेचा उलगडा रेल्वे पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात केला। सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली। विशेष म्हणजे आरोपीकडून चोरी केलेला सर्व मुद्देमाल परत मिळवण्यात आला। तक्रारदार असलम अब्दुल हमीद खान हे नागपुरातील अनंतनगर येथील रहिवासी आहेत। त्यांनी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। त्यांची मुलगी तिरुपती एक्सप्रेसने विजयवाड्याला जात असल्यानं प्रवासादरम्यान तिनं एक काळी कॉलेज बॅग बाळगली होती, ज्यामध्ये ॲपल कंपनीचा आयपॅड, हेडफोन्स आणि काही रोख रक्कम होती। ही बॅग बर्थवर ठेवली होती, मात्र कोणी अज्ञात आरोपीनं ती लंपास केली। रेल्वे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तपासादरम्यान क्राईम रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या पथकानं स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। फुटेजमध्ये एक तरुण प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॅग चोरून तिरुपती एक्सप्रेसमधून बाहेर पडताना दिसून आला। त्या आधारे रेल्वे पोलिसांनी गणेशपेठ बस स्टँडजवळ आरोपीला पकडलं। चौकशी दरम्यान त्यानं आपले नाव गोपाळ कडाके असं सांगितलं। पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला।